ग्रामीण विकास मंत्री आहेत, त्यांनी मला शिवीगाळ केली, धमकी दिली, तुझा तुषार खरात करू. तरी मी थांबलो नाही. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा अतिशय यशस्वी झाला. त्या मोर्चात आमची मागणी होती की आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. या खटाव तालुक्याला प्रामुख्यानं 3 आवर्तनं मिळाली पाहिजेत वर्षातून. आणि आज त्या आंदोलनाला यश आलंय. आज जानेवारी महिन्यात खटाव तालुक्यात पाणी आलंय. हे केलं. नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये मी आकाश दडस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळपासून खरं तर आपण कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये फिरतोय. खरं तर या जिल्हा परिषद गटामध्ये 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 5 उमेदवार जे आहेत ते राजकीय पक्षाचे आहेत आणि 2 जण अपक्ष आहेत. आपण 7ही जणांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत आपण 4 जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. राहिलेल्या 3 जणांच्या देखील मुलाखती घेणार आहोत. आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे महेश करचे. गेले अनेक वर्ष मान तालुक्यातील विविध प्रश्नासाठी आंदोलन करतात आणि ते हाताच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवतात. त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. खरं तर त्यांच्या निवडणूक ही त्यांची जरी निवडणुकीमध्ये त्यांना खरं कसा प्रतिसाद मिळतोय हे सगळं जाणून घेऊया. करचे साहेब नमस्ते. नमस्ते. काय सांगताल, आता आपण कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवतात आणि कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मला खरं तर त्याच्यामुळे माझाही खूप उत्साह वाढलाय. कारण बरीचशी लोकं मला फोन करून बोलवून घेतात की आम्ही अमक्या ठिकाणी जमतोय आणि तुम्ही या. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना उत्सुकता आहे मला पाहायची, मला ऐकायची. म्हणजे त्यातल्या बरेचशी लोकं मला पहिल्यांदा बघतायत, पण माझ्याबद्दल ऐकून आहेत, माझ्या कामाबद्दल ऐकून आहेत. त्यामुळे लोकं मला भेटायसाठी उत्सुक आहेत. ती लोकं स्वतःहून मला बोलवून घेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी लोकवर्गणीतून निवडणूक लढवतोय, तर लोकं मला बोलवून घेऊन बरीचशी लोकं मला मदत करत आहेत. आणि ही खरं तर क्रांतीची सुरुवात आहे. कारण आज सगळीकडे पैशाचं आणि दहशतीचं राजकारण चालू आहे. म्हणजे हे जर प्रमुख 2 उमेदवार बघितले, तर यांचं फक्त पैशावरचं राजकारण आहे, दहशतीवरचं राजकारण आहे, सत्तेचं राजकारण आहे. स्वतःच्या कुटुंबाचा विकास करणं हाच त्यांचा अजेंडा आहे. म्हणजे भाजपचे उमेदवार जर बघितला आपण, तर त्यांच्याच घरात आमदारकी आहे, त्यांच्याच घरात मंत्रिपद आहे, त्यांच्याच घरात जिल्हा बँकेचं संचालक पद आहे, त्यांच्याच घरात दहिवडीचं उपनगराध्यक्ष पद आहे, त्यांच्याच घरात औंध जिल्हा परिषद गटाची उमेदवारी आहे, आंधळी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी आहे आणि त्यांच्याच घरात कुकुडवाड जिल्हा परिषद गटातली उमेदवारी आहे. जे इथले उमेदवार आहेत त्यांच्याकडं सिद्धनाथ पतसंस्थेचं चेअरमन पद पण आहे. म्हणजे ते ज्या विकासाच्या मुद्द्यावरती गप्पा मारतायत की मला कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा आहे, त्याच्यासाठी मी निवडणूक लढवतोय. खरं तर हा सगळा काय म्हणतो आपण भूलभुलई आहे विकासाच्या संदर्भातला. हे खोटं स्वप्न दाखवत आहेत लोकांना. गेली 17-18 वर्ष या तालुक्याची सत्ता त्यांच्याच ताब्यात आहे, त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. असं असताना मग तुम्हाला आज कुकुडवाड जिल्हा परिषद गटात एक साधा कुठलाही कार्यकर्ता सक्षम करता आला नाही, जो निवडणूक लढवू शकतो. म्हणजे हे जर बघितलं, इतके उमेदवार, इतकी सगळी सत्ता त्यांच्याच घरात, तर ह्या 17-18 वर्षाचा त्यांचा राजकीय प्रवास एवढं बघितलं तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवती की त्यांनी फक्त त्यांच्या गोरे फॅमिलीचा विकास केला. त्यांनी त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याचा सुद्धा विकास केला नाही. त्यामुळे इथल्या जनतेचा विकास वगैरे हे तर फक्त भूलभुलैयाच आहे. दुसऱ्या बाजूला जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत, त्यांच्याही बाबतीत अगदी तीच पद्धत आहे. तीच पद्धत आहे. ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. त्यांचे मामाश्री या तालुक्याचे बराच काळ सभापती होते. त्यांच्या मामी शिवसेनेच्या तिकिटावरती कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते स्वतः पंचायत समितीला निवडून आले होते काँग्रेसमधून. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचे एक मेहुणे इथून पंचायत समितीला निवडून आले होते. तेही सभापती होते. मागच्या वेळेला भाजपच्या तिकिटावर त्यांच्या वहिनी या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून जिंकून आल्या होत्या. आज ते स्वतः या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे दुसरे मेहुणे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातून खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. आत्ता जस्ट ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये त्यांचे सख्खे बंधू साताऱ्यातून भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेत. म्हणजे हे जर बघितलं सगळं, हे ज्या विकासाच्या गप्पा मारतात दोन्ही उमेदवार, ह्यांनी फक्त यांच्या कुटुंबाचा विकास केला. हे सगळं बघितलं आपण तर हा विकासाचा फक्त भूलभुलई आहे. त्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला इथं ताकदीनं इथल्या प्रस्तावितांच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. म्हणजे मी पाण्यासाठी आंदोलन केलं. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल, मसोडमध्ये अर्धनग्न मोर्चा काढला. त्या मोर्चाला इथले सत्ताधारी, इथले जे ग्रामीण विकास मंत्री आहेत, त्यांनी मला शिवीगाळ केली, धमकी दिली, तुझा तुषार खरात करू. तरी मी थांबलो नाही. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा अतिशय यशस्वी झाला.
त्या मोर्चात आमची मागणी होती की आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. या मान खटाव तालुक्याला प्रामुख्यानं 3 आवर्तनं मिळाली पाहिजेत वर्षातून. आणि आज त्या आंदोलनाला यश आलंय. आज जानेवारी महिन्यात मान खटाव तालुक्यात पाणी आलंय. हे मसवडला जो 30 एप्रिलला मोर्चा मागच्या वर्षी निघाला त्या मोर्चाचं यश आहे. आत्ता पाणी आलंय, मार्चमध्ये पुन्हा पाणी येईल आणि मेमध्ये पुन्हा पाणी येईल. त्यामुळं मीच या पाण्याचा मालक आहे आणि मी या पाण्याचं वाटप कसं करणार, कोणाला पाणी द्यायचं, कोणाला पाणी नाही द्यायचं, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेला इथले सत्ताधारी घेत असतात त्यांना ही चपराक आहे खऱ्या अर्थानं. इथल्या पाण्यावरती फक्त इथल्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे, बाकी या पाण्याचं कोणी मालक नाही, अशी भूमिका आहे. त्याच्यानंतर इथल्या कामगारांच्यासाठी मी टाटा पॉवर कामगारांच्या संदर्भात मी लढा उभारलाय. त्या संदर्भात मी 5 दिवस आमरण उपोषण केलंय, दंडवत आंदोलन केलंय, काळी दिवाळी आंदोलन केलंय, घोंगडी आंदोलन केलंय. हे सगळे आंदोलन केले त्या कामगारांच्या हक्कासाठी मी लढतोय. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गमध्ये कोसळला आणि त्याच्यावरून या महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू झालं, त्यावेळेला मी कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी, अशा 3 किलोमीटर नाक घासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राच्या वतीनं माफी मागितली. त्याचं कारण असं की महाराज, तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य उभं केलं, तुम्ही आमच्यासाठी स्वाभिमान उभा केला, माणसं उभी केली, पण तुमचा एक साधा पुतळासुद्धा आम्ही नीटपणानं उभा करू शकत नाही. त्या पुतळ्यातसुद्धा आम्ही भ्रष्टाचार करतो. इतके नालायक आम्ही, इतके षंड आम्ही माणसं झालेले आहोत. फक्त आम्ही आमच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, अशी भूमिका घेऊन मी लढतोय. आता या मागच्या काळात जर आपण बघितलं असेल तर मान खटावमध्ये खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. म्हणजे आमच्या तरुण मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं. आमच्या माणसांना त्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय. का? तर इथल्या सत्ताधाऱ्यांना, भाजपला विरोध करतायत. त्यामुळं कुठला सामाजिक कार्यकर्ता असेल, कुठला पत्रकार असेल, कुठला राजकीय कार्यकर्ता असेल, त्या सगळ्यांच्यावरती अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम, षडयंत्र, एक रॅकेट या ठिकाणी सत्तेच्या आडून आणि वर्दीच्या आडून राबवलं जातंय. त्याच्या संदर्भात मी प्रखरपणानं भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा घेतला. आपल्या समोर आहे, मी आज ती लढाई लढतोय. अगदी मला जाणीवपूर्वक या निमित्तानं सांगायचं आहे, आता या मागच्या 2 महिन्यापासून म्हसवडमध्ये एक खंडणीचं प्रकरण गाजतंय. इथले जे काय पोलीस अधिकारी आहेत ते विविध गुन्ह्यामध्ये कुठल्या गुन्हेगाराला पकडलं, कुठली कारवाई केली तर अगदी मोठ्या दिमाखात, मोठ्या अगदी ह्याच्यात फोटो सेशन करतात, चमकोगिरी करतात. मागच्या 2 महिन्यापासून म्हसवडमध्ये एक खंडणीचा प्रकार झालाय आणि ते प्रकरण खूप गाजतंय. त्या गुन्ह्यातले आरोपी मोकाटपणे म्हसवडमध्ये उघडपणे फिरतायत. मग का हे पोलीस त्यांना पकडत नाहीत? माझे त्यांना आव्हान आहे. आणि सातारचे SP साहेब, दोशी साहेबांना माझं या निमित्तानं म्हणणं आहे की तुम्ही त्या खंडणीतल्या गुन्हेगारांची कधी धिंड काढणार आहे? तुम्ही इथल्या तरुण पोरांची धिंड काढताय खोट्या गुन्ह्यात अडकवून, आणि प्रामुख्याने इथल्या धनगर समाजाला आणि इथल्या मागासवर्गीय समाजाला कशासाठी टार्गेट केलं जातंय? या समाजातल्या मुलांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मग आत्ता जर तुमचे अधिकारी इतके कर्तृत्ववान आहेत दोशी साहेब, तर मसवडमधल्या त्या खंडणीतल्या गुन्ह्यातल्या आरोपींची धिंड कधी निघणार आहे? आम्ही याच्याकडे वाट बघतोय. हा माझा सवाल आहे SP साहेबांना. या सगळ्या प्रश्नांच्यावरती मी ताकदीनं लढतोय आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मी काँग्रेसच्या तिकिटावरती लढतोय, माझं निवडणूक चिन्ह हात आहे. माझ्या कोपरा सभा चालू आहेत, लोकांचा एवढा प्रतिसाद आहे, म्हणजे माझ्या सभा झाल्यानंतर लोक समोर येऊन बोलतायत, माझ्याशी भेटण्यासाठी उत्सुक आहेत, आणि हे मला प्रचंड सुखावणारी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेला इथं पैसे वाटून राजकारण केलं जाते की मी इतके पैसे वाटतोय, तुम्ही तितके पैसे वाटताय, कारण हे सत्तेतून कमवलेले पैसे आहेत, ही पापाची कमाई आहे. आणि ते सत्तेचा आणि पैशाचा माज दाखवण्यासाठी आणि लोकांना विकत घेऊ शकतो आम्ही, अशा पद्धतीची भूमिका घेऊन भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दोन्ही प्रकारचे उमेदवार इथं आहेत ना, तेच काम करतायत. त्याच्या विरोधात जाऊन ज्यावेळेला लोकांचा मला प्रतिसाद मिळतो, लोकांच्यात बदलाची भावना आहे, आणि मी निश्चितपणानं सांगतो कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये ह्यावेळेला क्रांती घडणार आहे, इतिहास घडणार आहे. ज्यावेळेला पैशाचं राजकारण होतं, हे पैसे वाटतायत, परंतु लोक मला स्वतःला पैसे देऊन लोकवर्गणीतून मी निवडणूक लढवतोय, आणि लोक स्वतः पुढे येऊन मला बोलवून घेत आहेत, मला बोलण्यासाठी, त्यांच्यासोबत माझ्याशी हितगुज साधण्यासाठी ज्यावेळेला लोक पुढे येत आहेत, त्यावेळेला निश्चितपणाने ही क्रांतीची सुरुवात आहे. आणि कुकुडवाड जिल्हा परिषद गटात हे दोन्ही उपरे उमेदवार आहेत, मी इथला भूमिपुत्र आहे, ह्या दोघांना नाकारून, ह्यांच्या पैशाचं आणि दहशतीचं राजकारण नाकारून लोक मला प्रचंड बहुमतानं निवडून देतील, असा मला पूर्णपणाने विश्वास आहे. मित्रांनो, हे होते महेश खर्चे, जे राष्ट्रीय काँग्रेसमधून कुकुडवाड जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवतात. त्यांच्याशी आता आपण संवाद साधला आणि खरं त्यांचं विजन काय, आणि खूप शिकलेले उमेदवार आहेत, कृषी पदवीधर आहेत, राहुरी विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असे एकमेव शिक्षित उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपण सगळ्या गप्पा मारल्या. खरं तर आम्ही खूप प्रवास करतोय, इथल्या समस्या जाणून घेतोय, हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही देखील सर्व प्रवास करतोय. आपल्याकडून एक विनंती, आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
हीच विनंती आणि सर्वांनी महासंवाद मराठी पाहत राहा. धन्यवाद.